श्री स्वामी समर्थ. हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळे? मस्त मजेत आहात ना? बघा, आज आता टिफिनची तयारी चालू आहे. एका ठिकाणी बघा चहा करत ठेवलं, इकडे तांदळाचं म्हणजे तांदळाच्या भाकऱ्या करायची, त्यासाठी पाणी उकळत ठेवलंय. आणि इथे बघा सुकी करंदी रात्रीच भिजत घातली होती. जर अशा प्रकारे रात्री जर भिजत घातली तर त्याची भाजी खरंच खूप छान होते. तर पहिलं म्हटलं उकड काढून घेऊया, आणि तो पण चहा एका बाजूला होतोय. कारण सकाळची खूप धांदल असते सकाळच्या वेळेला जरा. आता इथे चहा करते, आता कसा प्रत्येक जण वेगवेगळा चहा करतात मला माहित नाही, कारण अजूनपर्यंत मी आयुष्यात कधी चहा हा प्रकार पियालेलीच नाहीये, त्याच्यामुळे मला चव कशी असते हेच माहिती नाही. तरी सुद्धा मी चहा बनवते. हे प्लस पॉइंट म्हणायला लागेल, कारण त्या माझी मुलीला चहा जर कधी चेंज केला कोणी दुसऱ्याने तर तिला लगेच समजतं. मग ती विचारणार, मग मी चहा कोणी केला, तू केला की पप्पानी? सो बघा, चहा न करता पण मी चहा पिते, फक्त सुगंधावरनं की चहामध्ये काय काय घातलं जात असेल आणि किती प्रमाणात घातलं असेल या हिशोबाने करते. हेच तर उत्तम गृहिणी होण्याचं लक्षण असतं ना, असं मला वाटतं. तर इकडे बघा छान अशी उकड काढून घेतली, कारण उकड काढून जर भाकऱ्या केल्या तर माझ्या लेकीला आवडतात, कारण त्या एक तर पातळ होतात एकदम, आणि मेन म्हणजे ना बऱ्याच वेळ ना टिफिन मध्ये नरम राहतात, कारण तिचा टिफिन काढायला एक वेळ नसतो. सकाळच्या डब्याची झाली तयारी, त्याच्यानंतर बघा थोडासा पायाचा व्यायाम आता डॉक्टरांनी पण जरा सांगितलंय, कारण पाय खरंच खूप खूप त्रास द्यायला लागलाय. त्याच्यानंतर बघा यांचं म्हणजे बाकी कोणाचं डब्बा बनव की नको बनव, पण यांचं रोजचं आहे, आणि जोपर्यंत देणार नाही ना तोपर्यंत यांची काव जी आहे ना ती काही संपणार नाही. मॅन्डेटरी आहे ती रोजचं त्यांना देणं, आणि खरंच खूप बरं वाटतं, ते समोरून येतात स्वतःहून. त्याच्यानंतर म्हटलं चला आज तुमच्यावर थोडं शेअर करूया की बरेच जण म्हणतात की कॅमेरा घेऊन फक्त इकडे तिकडे फिरायचं तर असं शूट करायचं असं किती वेळ लागतो, याला कोणा कामच नसतात, काही घरात बसून काम आहे ते व्हिडिओ शूट करतात. तर नाही, एक शूट करायचं म्हणजे आज बघा मी रेसिपी शूट करते, पण त्याच्यासाठी किती मेहनत लागते ना हे तुम्हाला आज समजावं ना, म्हणून मी आज हा व्हिडिओ केला. आता या व्हिडिओवरती तुम्हाला क्लिअर दिसेल की नाही माहिती नाही, कारण माझ्याकडे एकच स्टँड आहे, आणि त्या स्टँडला सध्या जो मोबाईल लावला त्याच्यावरती रेसिपी शूट चालू आहे. आंबाडीची जी आंबाड्या असतात ना त्याची रेसिपी बनवते. तर जो चॅनल आहे ना माझा, माय लेकीची मेजवानी, तो ऍक्च्युली खरं तर मुलीसाठी चालू केलेला चॅनल आहे. जेव्हा ती घरी होती ना, म्हणजे जॉबला जाण्याआधी, तर घरातून केक करत होती, म्हणजे केकचं तिचं चालू आहे, अजूनही चालू आहे, आणि छान प्रतिसाद पण आहे त्याला. पण म्हणतात ना तो तेवढा ग्रोथ नव्हता, म्हणजे कारण का घरातून पटकन तेवढं होत नव्हतं, आणि झोमॅटो स्विगीला आम्ही अटॅच केलं नव्हतं, कारण का ती ऑन दी स्पॉट बनवत नव्हती, एक दिवस आधी ऑर्डर घेऊन बनवत होती, तर आम्ही काहीही बनवून ठेवत नव्हतो. म्हणून मी तिला हा चॅनल ओपन करून दिला होता की जेणेकरून ती याच्यात गुंतून राहील. बघा, मुलं ना अशीच राहिली ना तर त्यांना वेळेचा सदुपयोग करायला कळत नाही, आणि मग रील स्क्रोल करणं वगैरे याच्यातच मुलं राहून जातात. म्हणून मी तिला हा चॅनल ओपन करून दिला होता की जेणेकरून त्यात ती आणि मी असं आम्ही दोघी मिळून रेसिपी करू, म्हणून या चॅनलचं नाव दिलं होतं माय लेकीची मेजवानी. आणि भविष्याचा पण विचार करून बघा, जेव्हा तुम्ही अशा रेसिपी टाकतात ना, भविष्याच्या मुली बघा ज्यांना आता ऑफिसमुळे कामामुळे कधी कधी, आता मी तिला खरंच कधी कधी चिडवते जेव्हा ती कामावर नाही, तर बरं झालं ना चॅनल चालू केलाय, त्याच्यामुळे आता कधी तुला नाही जमलं तर ऍटलीस्ट त्या रेसिपी बघून तरी तू जेवण करशील. म्हणजे असं मस्करीमध्ये गेलं, पण खरंच आहे रेसिपी चॅनलचा उपयोग नाही याच्यासाठी होतो जेव्हा नवशिक्या असतात किंवा ज्यांना खरंच कामामुळे कधी कधी घरातल्या पारंपरिक रेसिपी बघता येत नाही, तर त्यांच्यासाठी हे चॅनल खरंच खूप उपयोगी पडतं. म्हणून मी तिला म्हटलं तू जरी जॉबला लागलीस ना तरी हा चॅनल मी कधी बंद होऊ देणार नाही, जोपर्यंत मला जमतंय आणि जसं शक्य आहे ना त्याच्यावर मी रेसिपी टाकत जाईन. आणि खरं सांगते, एक शूट करायला खूप वेळ जातो, आणि खूप म्हणजे जिथे 10 मिनिटात एखादी रेसिपी होणार असेल ना तर तिथे व्हिडिओ म्हणजे कॅमेरा वगैरे सेट करून जर रेसिपी करायला गेलं तर अर्धा पाऊण तास जातो. याच्या व्यतिरिक्त म्हणजे कसं आहे की जेव्हा ती घरी होती ना तर ती शूट करायची, त्याच्यामुळे कसं आहे मी बिंदास रेसिपी फक्त करत जायची, त्यामुळे मला असं स्टॉप घेत घेत कधी रेसिपी करावी लागायची नाही. आणि आता कसं होतं की प्रत्येक गोष्टीला म्हणजे तेल जरी ह्याच्यात टाकायचंय किंवा, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मला अजून हे स्टँड जे आहे व्हिडिओचं ते प्रॉपर वापरता येत नाही. बघा, हळूहळू आपण शिकतोय, मी नेहमी सांगते की माणसाने शिकत राहावं, नवनवीन गोष्टी मार्केटमध्ये येत असतात, आणि शिकणं जर आपल्यामध्ये इच्छा असेल ना, आपली इच्छाशक्ती जर प्रबळ असेल ना तर आपण बरंच काही शिकू शकते. तर तिनेच मला आता ऑपरेट कसं करायचं स्टँडवरती कॅमेरा म्हणजे मोबाईल लावून, तर ते मला हळूहळू ती शिकवते आणि मी त्याप्रमाणे करते. त्याच रेसिपी शूट करताना बघा तुमच्या पण लक्षात येईल साधारणतः की किती कॅमेराचे अँगल चेंज करावे लागतात, कॅमेरा चेंज करावा लागतो, त्याच्यानंतर ती रेसिपी प्रॉपर शूट करताना आपल्या हातातच दिसत नाही ना, अमुकच एक गोष्ट दिसत नाही ना, आपल्याला रेसिपी दिसते 1 मिनिटाची किंवा 3 मिनिटाची, पण त्याच्यामध्ये खरंच खूप मेहनत असते.
म्हणजे ज्यांना माहित नाही ना की कॅमेरा कसा वापरावा आणि काय एवढं मोठं असतं, म्हणून मी आज ही खरं तर ही रील म्हणजे आजचा व्हिडिओ बनवलाय की खरंच मेहनत आहे. ज्या म्हणजे जे क्रिएटर आहेत ना, खरंच त्यांना हॅट्सऑफ आहे, कारण एवढा वेळ ती लोक देतात. आणि जे स्पेशली जॉब करून ज्या रील्स वगैरे बनवतात ना, त्यांना तर खरंच मनापासून धन्यवाद. कारण का जॉब वरनं जाऊन येऊन परत तुम्ही रोजचा कंटेंट तयार करणं किंवा एखादी रेसिपी तयार करणं म्हणजे खायचं काम नाही. बऱ्याच लोकांना बोलतात की या लोकांना कामं काय असतात दिवसभर, कामं रील करायला काय आहे. पण खरं सांगते, तुमची रोजची कामं परवडली करायला पण एक रील करायला, कारण एक रील तुमच्यासाठी 1 मिनिटाची असते, पण त्याची मागची मेहनती ना जवळजवळ तास दीड तासाची असते. त्याच्यानंतर ते एडिटिंगची असते, म्हणजे एक व्हिडिओ बनवण्यासाठी अख्खा दिवस जातो. त्याच्यामुळे जे खरंच बोलतात ना की मोबाईल घेऊन काय रीलच तर करायचे, घरात बसून काय काम, तर खरंच सांगते ती मेहनत बघा. आणि ज्या दिवशी तुम्ही स्वतः एखादी रेसिपी शूट करण्यासाठी मोबाईल किंवा कॅमेरा उचलाल, त्या दिवशी तुम्हाला खरंच मेहनत कळेल. तर ते मला दाखवायचं होतं तुम्हाला की खरंच मेहनत असते. कारण बऱ्याच जणांचं मी तोंडातून ऐकलेलं आहे की काय आहे, लोकांना घरात बसून कामं काय असतात, बनवल्यानंतर व्हिडिओ काय होत आहे, घरातलं तर सगळं शूट करतात, त्यांना कामं काय. पण खरंच सांगते, कामं नाहीये. कारण का प्रत्येक अँगल व्यवस्थित दिसला पाहिजे, काही चुकीचं नाही ना व्हिडिओ मध्ये दिसत आहे. ते सगळं हे सगळं मग एडिटिंगचा भाग असतो, त्याच्यामध्ये आपण सगळं बघतो. पण शूट करताना बऱ्याच गोष्टी आपल्याला अशा बघाव्या लागतात की पाणी प्रॉपर पडतंय का, मीठ प्रॉपर पडलंय की नाही, मग नाही पडलंय तर नंतर टाकताना परत दिसलं नाही पाहिजे वगैरे. बऱ्याच अशा गोष्टी असतात. एक व्हिडिओ शूट करणं म्हणजे म्हणतात, मी तरी बोलून खाऊचं काम नाही. आणि जेव्हा आपल्या सोबतीला कोण नसतं ना, जेव्हा तुम्ही एकटेच करता, म्हणजे घरातली कामं, शूट पण तेवढंच आणि त्याच्यामध्ये एडिटिंग वगैरे, तेव्हा खरंच खूप भारी पडतं. इतके दिवस ती होती ना, तर मला खरंच फरक पडायचा. म्हणून आता काय करतो, जेव्हा तिची सुट्टी असेल ना, तर त्या एखाद्या दिवशी आमच्या रेसिपी बनतात. म्हणजे एका दिवशी 2-3, पण सगळ्याच बनवू शकत नाही ना आपण, कारण त्या रेसिपी नुसतंच बनवायच्या नसतात आणि वेस्ट करणं मला जमत नाही, कारण ते खायचे असतात. कारण मी हा चॅनल चालू करण्याआधी पण ना 2020 मध्ये एका चॅनलसाठी फूड रेसिपी दाखवली होती. आणि त्यांची चुकी नसते, कारण कसं असतं बघा, अर्धा तासाचं तुमच्यासाठी शूट असतं, टीव्हीवर तुम्ही अर्धा तासाची रेसिपी बघते, पण त्या रेसिपी बनवताना बऱ्याच गोष्टी ना फुकट जात असतात. म्हणजे कसं असतं, रेसिपीचं मटेरियल वेगळं दाखवायचं, त्याच्यानंतर अर्धवट शिजवलेली रेसिपी वेगळी, पूर्ण शिजवलेली रेसिपी म्हणजे पूर्ण तयार झालेली रेसिपी वेगळी, त्याच्यानंतर डेकोरेशनसाठी केलेली रेसिपी वेगळी. आणि एवढा सगळा वेळ त्या शूट साठी नसतो. त्या शूटच्या वेळी ना बऱ्याच जण ते पदार्थ ना वेस्ट जाताना मी बघितलं होतं. त्यामुळे मी पहिलेच ठरवलं होतं की जेव्हा पण कधी भविष्यात जर फूडचा चॅनल जर चालू केला तर त्याच्यासाठी मी रेसिपी ज्या पण बनवणार ना, आयदर त्या खाल्ल्या जातील किंवा त्याचा वापर केला जाईल. म्हणजे असंच दाखवायचंय म्हणून, लोकांना दाखवायचं म्हणून शूट नाही करणार होती मी. त्यामुळे मी मुलीला नेहमी सांगते की रेसिपी आपण अशाच बनवायच्या की ज्या लोक खातील, आवडील. आणि ज्या फ्युजन रेसिपी आहेत ना, त्या आधी आम्ही खाऊन बघतो. कारण जर त्या आवडल्या, किंवा बघा कधी कधी कसं असं फूड पॉइझनिंग होण्याची शक्यता असते, कारण दुधासोबत इतर पदार्थ किंवा दह्यासोबत इतर पदार्थ जर आले तर त्याच्यामुळे फूड पॉइझनिंग होण्याची शक्यता असते. म्हणून मी तिला आधीच सांगितलं होतं की आपण लोकांबरोबर प्रामाणिक राहायचं आणि प्रामाणिक रेसिपी दाखवायच्या. त्याच्यामुळे ज्या फ्युजन रेसिपी असतात ना, त्या आधी आम्ही बनवतो, टेस्ट करतो, त्याचं रिएक्शन वगैरे सगळं बघतो आणि मगच लोकांपर्यंत पोहोचवतो. कारण बऱ्याच वेळा मला याच्यावरून बोललं गेलं होतं की रेसिपी दाखवतेस तर काय होऊचा नाही ना आमका, आम्ही खाल्ल्यावर आम्हाला काही त्रास नाही ना होणार. तर त्या त्रास होऊ नये म्हणूनच मी आधी त्या रेसिपी करते, बनवते, स्वतः खाते, आणि जेव्हा वाटतं की आता प्रॉपर आहे तेव्हा मी त्या दुसऱ्यांदा तुमच्यावर बनवताना शेअर करते. हा झाला माझा फूड चॅनलसाठी. आणि आज जे मी रेसिपी बनवते ते आंबाडीचं सार. आता ह्या आंबाड्या आहेत ना, मी जेव्हा गावाला गेली होती ना आता मध्यंतरी, तेव्हा आणल्या होत्या. विचार करा, त्या दिवसापासून आजपर्यंत फ्रेश आहे. त्याचं कारण असं आहे की सीझन आता आंबाड्यांचं चालू आहे आणि हे तुम्हाला पावसातच मिळतात. जर कोणी वेंगुर्ला साईडला वगैरे जाणार असाल ना, तर वेंगुर्ल्याच्या प्रॉफिट मार्केटमध्ये एक काका बसतात, सचिन नवार म्हणून, मी त्यांच्याकडनं त्या आणल्या होत्या. आणि खरं सांगते खूप छान होतं. बघा, जेव्हा ना आपण अशा गोष्टी ना जेव्हा ओळखीच्या लोकांकडनं आणतो किंवा जिथे आपल्याला माहिती असतं ना की ही वस्तू चांगलीच असेल ना, तर त्याच्या रेसिपी बनवू शकता. आता मी गावाला जाऊन मला असं जवळजवळ 3 आठवडे होत आलेत, पण आजही त्या आंबाड्या व्यवस्थित होत्या आणि फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या. कारण याच्या आधी मी एकदा आंबाडीचं सार करून झाली आहे आणि हे दुसऱ्यांदा करते आज. आणि पावसामध्ये बनणारी स्पेशल रेसिपी आहे आमची, स्पेशली कोकणातल्या लोकांची. कारण पावसामध्ये ना श्रावण महिना म्हणजे आषाढ श्रावणाच्या नंतर आमच्याकडे मच्छी खाली जात नाही. मग अशा वेळी कधीतरी मच्छीची आठवण होते ना, त्यावेळी हे सार आवर्जून केलं जातं. आणि याच्यासोबत मग सुरणाची, बटाट्याची किंवा वांग्याची अशी कोणत्याही प्रकारची कापं केली जाते, जेणेकरून त्याचा एक म्हणतात ना, एक फिश खाल्लेल्याचं समाधान लाभतं. तर आज बघा, मी या सारासोबत केलं होती केळ्याची कापं.
तर कोणी बेंगळुरूला जर कधी जाणार असेल तर प्रॉफिट मार्केटमधून त्या काकांकडनं वस्तू घ्या, खरंच खूप फ्रेश असतात. मी मागे त्यांच्याकडनं अननस सुद्धा आणलं होतं आणि आता त्याचा जो तुरा आहे ना तो ठेवलाय, त्याला खरंच सांगते छान असे कोंब येतात, आता मी लावणार आहे. तर असं होतं रेसिपी चॅनल. आता असंच नाही की फक्त रेसिपी चॅनल किंवा फक्त घरातलं शूट होतं, घरातली कामं सुद्धा करावी लागतात, ती करायला दुसरं कोणी येत नाही. आणि आता आपले बघा सण जवळ जवळ येत आहेत आणि सण म्हटले की सुरुवात होते ते आपल्या घराच्या साफसफाई पासून ती देवांच्या वस्तू सगळ्या जमा करण्यापर्यंत. आणि मला तर त्याची आवड आहे, कारण मला पूजा अशा रेखीव मांडायला आवडतात. तर सुरुवात झाली होती, घर तर माझी साफसफाईची झाली म्हणजे झालंय जवळजवळ, आणि रोजची तर साफसफाई होतच असते. तर रांगोळी हा सर्वात महत्वाचा घटक आहे जो पूजेमध्ये लागतो. तर याच्याशिवाय पूजा अपूर्ण आहे. कोणतीही पूजा करायची म्हटलं तर रांगोळी आपल्याला पूर्वी लागते. म्हणूनच म्हटलं चला आज रांगोळीचा जो माझं जे स्टँड आहे, म्हणजे म्हणण्यापेक्षा एक कपाट आहे ना, त्याच्यामुळे सगळ्या रांगोळ्या ठेवतो. पण ते सगळं ना अस्तव्यस्त पडलं होतं मध्यंतरी तब्येतीच्या तक्रारीमुळे. तर सगळं असंच पडलं होतं आणि सध्या तरी मी रांगोळ्या हातानेच काढत होते. तर म्हटलं मग आता घाईच्या वेळी ना ह्या रांगोळींचे साचे, कलर्स हे खूप उपयोगाला येतात. आणि मग घाईच्या वेळी जर ते प्रॉपर सेट केलेलं नसेल ना, तर खूप आणखी आपली दमछाक होते. म्हणून म्हटलं ठरवलं चला आज सुरुवात करायची, आजपासून सुरुवात करायची की आषाढी एकादशी पर्यंत आपले सगळे जे सणासाठी लागणाऱ्या वस्तू आहेत ना त्या व्यवस्थित ठेवायचे. तर आज सुरुवात केली रांगोळीपासून आहे. तर आज म्हटलं जे पण आपले साचे आहेत किंवा जे कलर्स आहेत किंवा छोटे छोटे साचे आहेत, वारांचे आहेत, नक्षीचे आहेत, तर म्हटलं सगळं एका ठिकाणी ठेवूया की जेणेकरून समजा आपण नाही पण आपल्या मागे जर कोणी पूजा करणार असेल किंवा ती अडचण आली की आपण पूजा दुसऱ्याला सांगतो करायला, तर त्यांना ती वस्तू प्रॉपर मिळाली पाहिजे. म्हणून आज म्हटलं संपूर्ण रांगोळीचा जो कप्पा आहे, म्हणजे जे आपलं कपाट आहे ना त्या साफ करायचं. तर बघा असं रांगोळीचे कलर पण छान असं एका डब्यात म्हणजे सगळ्या डब्यांमध्ये भरून ठेवले, जेणेकरून जेव्हा ते पाहिजे असेल ना तेव्हा तो डबा काढला जाईल. आणि रोजच्या वापरासाठी असे छोट्या छोट्या डब्यांमध्ये रांगोळ्या भरून ठेवल्या होत्या कलर्स. आणि खरं सांगते, ही सगळी जर पूर्वतयारी तुमची असेल ना, तर बरेच जण मला म्हणतात ना तुला पूजेला एवढा वेळ कसा मिळतो, आम्हाला तर शक्य होतं. तर ह्याच्यासाठी ना हे प्रिपरेशन मी आधी करून ठेवते. रांगोळी पण मी जेव्हा काढते सगळे म्हणतात अगं तुला रांगोळीला वेळ कसा भेटतो, तर याच कारणामुळे, कारण ज्या गोष्टी मला पुढे करायच्या आहेत ना त्याचं प्रिपरेशन मी खूप आधीपासून करून ठेवते. तर संपूर्ण हा कप्पा मी आता रांगोळीसाठी सेट केला आहे. आणि याच्यामध्ये फक्त प्रॉब्लेम एवढा होतो, रांगोळीचे जे आपण लाकडी साचे वापरतो ना, तर त्याचा स्टोरेजचा प्रॉब्लेम होतो. ज्यांच्याकडे जर खरंच स्टोरेज असेल तर लाकडी साचे उत्तम आहेत, अन्यथा तुम्ही प्लास्टिकचे साचे घ्या, कारण ते एकमेकांमध्ये ठेवता येतात, त्याच्यामुळे जागा थोडी कमी लागते त्यांना. तर अशा प्रकारे मी संपूर्ण मांडणी करून घेतली या कपाटामध्ये रांगोळीची, म्हणजे जेणेकरून आता जेव्हा माझे सण चालू होतील तेव्हा मला याचा खरंच खूप फायदा होणार आहे. तर आजचा एकंदरीत शूट करताना काय प्रॉब्लेम होतो आणि कसं शूट होतं हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे आता सणांची आपली लगबग चालू होणार आहे आणि त्याच्यामध्ये महत्वाचा भाग आहे रांगोळी, आणि ती जर व्यवस्थित ठेवलेली असेल तर आपल्याला पुढे म्हणतात ना सण साजरे करायला वेळ जातो. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय. आणि मी एक विठ्ठलाची सिरीज चालू करायची म्हणते की विठ्ठलाशी रिलेटेड, तर तुम्हाला ती बघायला किंवा तुम्हाला विठ्ठला संबंधीचे कथा ऐकायला आवडेल का, हेही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तसं असेल तर आपण आषाढी एकादशी पर्यंत विठ्ठलाच्या प्रत्येक म्हणजे भागाचा मी एक एक व्हिडिओ करीन आणि तुमच्यापर्यंत आणीन.